नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषद निवडणूक लढवावी, खासदार सुप्रिया सुळे यांचे आग्रही ट्विट। हर्षवर्धन सपकाळांनी घेतली मातोश्रीवर भेट। बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतलाय का? धमकी प्रकरणावर हर्षवर्धन सपकाळ यांचा संताप। शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, डॉक्टरांचा पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला। आणि पश्चिम बंगालमध्ये मतदानाचा नवा विक्रम, पहिल्या टप्प्यात 92% मतदान। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी कोल्हापूर येथील पुस्तक वितरक प्रशांत आंबी यांना दूरध्वनीवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांना अटक करावी आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री, राज्यपाल यांना बीडचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एक निवेदन पाठवण्यात आले आहे। या निवेदनामध्ये घटनेचा तीव्र निषेध नोंदवून म्हटले आहे की शिवाजी कोण होता हे पुस्तक 38 वर्षांपूर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिले आहे। मात्र या पुस्तकाचे शीर्षक शिवाजी महाराजांचा एकेरी नावाने उल्लेख करत असल्याचे म्हणत पुस्तकाचे वितरण, विक्री करत असलेले प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची आमदाराने धमकी देणे म्हणजेच चक्क गुंडगिरीच होय। तसेच या आमदाराने गोविंद पानसरेंचे कसे हाल केले तसेच तुझे सुद्धा करतो असे म्हटले। यावरून पानसरे यांच्या खून प्रकरणात सुद्धा यांना सह आरोपी करून अटक करावी, त्यांची आमदारकी रद्द करावी आणि प्रशांत आंबी व त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत। या निवेदनावर राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड नामदेव चव्हाण, राज्य कौन्सिल सदस्य कॉम्रेड भाऊ प्रभाळे, कॉम्रेड ज्योतिराम हुरकुडे, प्राचार्य कॉम्रेड राजकुमार कदम, किसान सभेचे अध्यक्ष प्राचार्य कॉम्रेड डी जी तांदळे सर, कॉम्रेड भीमराव चव्हाण, कॉम्रेड फिडेल चव्हाण, कॉम्रेड रामदास कदम, अजहर शेख, कॉम्रेड भीमराव जगताप, कॉम्रेड यासिन शेख, कॉम्रेड अजय हुंबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। गायकवाड मुर्दाबाद, शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड मुर्दाबाद। बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल होताना दिसून येत आहेत। कालच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। यामध्ये जिल्हा कारागृहातील पठाण नावाचा कैदी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड गँगने बेदम मारहाण करत हात मोडला असल्याचे सांगत आहे। या ऑडिओ क्लिपने काल दिवसभर सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। परंतु आज बीडच्या जेलमधून आणखी एक ऑडिओ क्लिप बाहेर आली असून तीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे। ज्यामध्ये या कैद्याने मारहाण झाल्याचा दावा केला होता। त्यानेच पोलीस अधीक्षक यांना लिखित पत्र पाठवून आता खुलासा केला आहे। तसेच माझ्यावर दबाव टाकून ती रेकॉर्डिंग तयार करण्यात आली होती। यामागे दादा खिंडकर असून सध्या सुरू असलेल्या मसाजोग पोटनिवडणुकीत फायदा व्हावा यासाठी ते केले आहे असा दावाही त्या कैद्याने केला आहे। तसेच मनोज जरांगे पाटील यांचा यात काहीही संबंध नाही असेही तो कैदी सांगत आहे। पाहूयात नेमकं तो काय म्हणाला ते। हाँ बोलो ना भैया। हेलो, हाँ बोलो भैया। अजहर पठान। हाँ, मेरा वैसा कुछ भी नहीं है यहाँ पे। जो थोड़ी बोला बोली हो गई थी हमारी, हाँ उसमें से हमारा मिट गया। सनी अडोले और परवाने ने दोनों ने सिखा के हाँ ये करने लगा। इसमें एक कर्मचारी है जेल का, हाँ उनका नाम मेरे को मालूम नहीं, अच्छा मगर उन्होंने दादागिरी करके करने लगा है। अच्छा हाँ दीपक बोल के है, तो उन्होंने करने लगा है। इसमें कुछ नहीं है, जरांगे पाटिल का भी कुछ नहीं है जी और किसका कुछ नहीं है। जी ये चुप मसाज का इलेक्शन है बोल के जी इसमें ये इन्वॉल्व करे, दूसरा कुछ भी नहीं है। जी खाली इलेक्शन जो के इलेक्शन के वास्ते वाल्मीकि कराड़ अन्ना को टारगेट बना रहे, जी वाल्मीकि कराड़ अन्ना को बदनाम करने की कोशिश है, बाकी कुछ नहीं है। अच्छा अच्छा हाँ, ऐसा कुछ भी नहीं है, ऐसा वाद कुछ भी हुआ नहीं है। हमारा जो भी वाद हुआ था मेरा तो वो मिट गया, मगर ये लोगों ने मेरे को डरा के करने लगा है, उनके दबाव में आके मैं करा। मेरा अच्छा। वैसा कुछ भी वाद भी कुछ नहीं है, वैसा भी जी जरंगे पाटिल का विषय नहीं है। ये सब मसाजोग के जो मसाजोग में जो चालू है इलेक्शन, उसके वहां से ये बदनाम करने की प्रयत्न चालू है। वैसा हमारा कुछ भी नहीं है। सब हाँ खेडकर का ये सब शाळा है, मिला के सबको किसने के वास्ते करने का है। ये बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून तरुण आणि तडफदार अधिकारी श्री मयुरेश मोरे यांनी काल दिनांक 22/4/2026 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जितीन रहमान आणि शिक्षण अधिकारी योजना डॉक्टर किरण कुंवर यांची उपस्थिती होती।
दरम्यान मयुरेश मोरे यांचे वय केवळ 28 वर्षे असून त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 1च्या अधिकारीपदी निवड झाली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात मयुरेश मोरे हे सर्वात तरुण शिक्षणाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. मोरे यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर वर्ग 1च्या अधिकारीपदी विराजमान होऊन त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. येणाऱ्या काळात हा तरुण अधिकारी या संधीचे सोने करत बीड जिल्हा परिषदेच्या इतिहासात शिक्षण विभागाचे नाव नक्की सुवर्ण अक्षराने लिहून ठेवेल अशी अपेक्षा जिल्हावासियांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शिक्षण क्षेत्रासारखे पवित्र क्षेत्र मला काम करण्याची संधी मिळाली असून हे माझे भाग्य आहे. येणाऱ्या काळात प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार अजून व्यवस्थितपणे कसा चालवता येईल याकडे माझे लक्ष असेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून येणाऱ्या काळात मी माझे कर्तव्य बजावणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आणि तेथील व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही शिक्षणाधिकारी मयुरेश मोरे यांनी सांगितले. बीड तालुक्यातील ढेकनमोहा येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून बळीराम जनार्दन देवकते वय 45 वर्षे राहणार ढेकनमोहा तालुका जिल्हा बीड असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बळीराम देवकते यांनी दिनांक 22 एप्रिल रोजी सुमारे 12 वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जाच्या तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीत समोर येत आहे. देवकते हे अत्यंत कष्टाळू व प्रेमळ स्वभावाचे असल्याने ढेकनमोहा परिसरात ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या आत्महत्येमुळे ढेकनमोहा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, तर देवकते कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीडच्या माजलगाव शहरात लव्ह जिहादच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून शहरात एका कॅफेत एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या रहमत शेख या तरुणाला हिंदू तरुणांनी रंगेहात पकडून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या हातातील कलाव्यामुळे त्याने ओळख लपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही ग्रामीण भागातील रहिवासी असून ती माजलगाव शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता 11वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलीचे आईवडील हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पीडित मुलीच्या एका मैत्रिणीने शैक्षणिक साहित्याची देवाणघेवाण करण्यासाठी तिला शहरातील एका कॅफेमध्ये बोलावून घेण्यात आले होते, परंतु ती कॅफेमध्ये पोहोचली असता तिथे तिची मैत्रीण हजर नव्हती. मात्र त्या ठिकाणी आरोपी रहमत अलीम शेख राहणार इंदिरानगर माजलगाव हा तिथे अगोदरच दबा धरून बसलेला होता. मैत्रीण येईपर्यंत मुलगी तिथेच थांबली असता आरोपीने संधी साधून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या कॅफेमध्ये असलेल्या काही हिंदू तरुणांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत या मुलीला सदर नराधमाच्या तावडीतून सोडवले. आरोपीच्या हातात तो हिंदू असल्याचे भासवण्यासाठी कलावा दिसून आल्याने हे पूर्वनियोजित लव्ह जिहादचे प्रकरण असल्याची चर्चा माजलगाव शहरात सुरू आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून रहमत अलीम शेख याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.